वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज आपण निघतोय अजिंठा. जामनेर पार केलेलं आहे. जामनेर इकडे आहे, या साईडला जामनेर आहे आणि इकडे अजिंठा आहे. आपण अजिंठाला जातोय. आधी निघालो होतो, परंतु गाडीची काही चेकिंग्स होते. व्हील्स चेक केला, ब्रेक्स, ऑइल, लंच सर्व चेक केलं, त्यामुळे थोडा उशीर झाला. आपण निघालो आता जामनेरवरून डायरेक्ट अजिंठाला. एन्जॉय करा. तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे पण काही ब्लॉग बघत नाही, त्यामुळे ब्लॉग एन्जॉय करत चला. आरी सोबत आज जातोय आणि आरीचं ऑइल गेल चेक केलेलं आहे आणि ऑइल बघा किती उडालेलं आहे. त्यांनी ऑइल खूप जास्त टाकून दिलेलं होतं. तर आपण निघतो इकडे अजिंठ्याला आणि सरळ जाणार आहोत. पहूरला थांबूया, एक स्पॉट घेऊ पहूर वळून आणि बघूया अजिंठ्याला. हा पहूर रोड आहे. इकडे पहूर आहे आणि इकडे छत्रपती संभाजीनगर आणि त्याच रोडवरती आपल्याला अजिंठा लागणार आहे. आधी वाकोद लागेल आणि हा रस्ता आहे. म्हणजे बघू शकता की काही वर्षांआधी औरंगाबादचा जो रोड होता, छत्रपती लाईन पे संभाजीनगरचा जो रोड होता तो एकदम खराब होता आणि आता अशा प्रकारे काम झालेलं आहे की कुठेही खड्डे नाही आहे आणि जिथे चिरा पडलेले आहे ना तिथं सुद्धा भरले गेलेले आहे. चाचा ये सवेरे सवेरे क्या मेरे को यही देखने का है क्या? आणि आरीचा जो स्पीड आहे आता जवळजवळ 100-90च्या आसपास ह्या रोडवरती जातोय. आणि आरी जवळजवळ ॲव्हरेज सुद्धा चांगला देते कारण रस्ता एकदम चांगला आहे. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. इकडून पहूरकडे आपण निघालोय छत्रपती संभाजी रोडने अजिंठा. ती अशा लेण्या येत्या आहे, आपण 2-3 बघणार आहे आणि तिथून वॉटरफॉल्स आहे ते सुद्धा बघणार आहे. हे फरदापूर आहे आणि इथं चेकपोस्ट आहे. म्हणजे आम्ही येतोय त्यापासून जवळजवळ मी जामनेर क्रॉस केल्यापासून 6 ते 7 ठिकाणी मला पोलीस दिसले आणि सिव्हिल म्हणजे RTO आणि पोलीस दोघे दिसले. कशाची चेकिंग होते काय माहिती नाही, पण 4 व्हीलर सर्व अडवल्या जात आहे. इथं मागे बघू शकता तुम्ही, गर्दी खूप आहे आणि तिथं अडवलं जात आहे. आणि आपण पोचलो अजिंठा. 3 किलोमीटर आपल्याला जायचं आहे सरळ आणि इकडे. आणि सिल्लोड, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे की भाई ने बोला करने का तो करने का. नॅशनल हायवे 753F वरती तुम्ही जो पोल लावलेला आहे तिथं छत्रपती संभाजीनगर टाका. आजही तिथं औरंगाबाद आहे. हा रोड बनवलेला आहे आणि त्याचं नामकरण जर झालं आहे तर तुम्ही नाव बदलवून टाका, कारण छत्रपती संभाजीनगर तुम्हाला नाव टाकावंच लागेल तिथे. अजिंठा निघतोय आता अजिंठा लेणीकडे आणि नेचर खूप व्ह्यू आहे. पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि टेकड्या लागायला सुरुवात झालेली आहे. तर आपली आरीसोबत जर्नी चालू करूया पुढे. आपण पोचलोय अजिंठा लेणी. इकडे अजिंठा लेणी आहे आणि या साईडला आणि वरती औरंगाबाद रोड आहे, छत्रपती संभाजीनगर रोड. तिथं फडीवरती बघून तोंडात ते झालं. छत्रपती संभाजीनगर इकडे आहे आणि अजिंठा लेणी इकडे. आपण इकडे खाली जाणार आहोत आणि ह्या पहाडांमध्येच लेणी आहे. मी पहिल्यांदाच आलो आहे. आपण ते एक्सप्लोअर करूया आज. दारी लावली आपण पार्किंगमध्ये अजिंठ्याच्या आणि तिकडे 4 व्हीलर्स आहे. इथून 2 व्हीलरसाठी तिकीट घ्यावं लागतं. समथिंग 20 रुपये असं मी बघितलं होतं. आणि इथं गार्डन्स खूप आहे, विश्रामगृहसुद्धा आहे. इथून आपण तिकीट घेऊया आता. पार्किंग आहे पूर्ण आणि इकडे शॉप आहे आणि या शॉपच्याच खाली तिकडे तुम्हाला बस मिळते महामंडळाची. शॉपिंग प्लाझा आहे. इथं तुम्ही फूड वगैरे शॉपिंग करू शकता. आपण सध्या पाण्याची बॉटल घेऊ एक आणि खाली जाऊ तिकडे बससाठी. तिकीट तुम्हाला हँडमेड जे आहे दगडांपासून, स्टोनपासून बनवलेले शॉप आहे. अजून बॅग्स, स्टोनचे हे स्टोनपासून बनवलेले शोपीस आहे तिकडे सुद्धा आहे. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे
शॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन आहे, नॅचरल स्टोन आहे. बस इकडे. आणि हे बस स्टॉप आहे, खाली जायचं इकडून. सर्वात आधी की आपण जेव्हा इथं येतो किंवा इथं आलो, इथं बघा शटल बससुद्धा आहे. म्हणजे महामंडळाच्या बसेस इथं काम करतात. आणि जसंही तुम्ही पार्किंगमध्ये करणार तेव्हा तुमच्याजवळ लोक येणार की सर तुम्हाला काही सामान घ्यायचं आहे का, शॉपसाठी आपलं शोपीस म्हणून काही सामान घ्यायचं आहे का, गाडी पाहिजे का, गाईड पाहिजे का, अशा प्रकारे म्हणतात. आणि तुमच्याकडून एक ठरवून घेतात. आणि त्यानंतर मग तुम्हाला ते सर्व बजेट सांगता की तुम्हाला गाईडचे किती लागतील, बुक्सचे किती लागतील. तर तुम्ही ते इग्नोर करू शकता. आणि शॉप्स तुम्ही जाताना तुम्हाला जर काही घ्यायचे असेल तर ते घेऊ शकता. इथं शॉप्स खूप आहे, पण बार्गेनिंग करणं तुमच्या हातात आहे की तुम्ही किती बार्गेनिंग करता. आणि स्टोनचे सर्व प्रोडक्ट आहे, त्यामुळे कुठं मिळतील की नाही हे मला माहिती नाही, पण इथं जर तुम्हाला स्टोनचे घ्यायचे असते तुम्ही इथून घेऊ शकता. खाली नदी आहे, झाडावर माकड आहे. शटल बसचा हा स्टॉप आहे. आणि आपण जातोय आता वाले, आपण जातोय. इथं बसेस सुद्धा आहे, शिवशाही AC बस आहे. आणि हा एक स्टॉप आहे, इथून डायरेक्टली आल्यावरती तुम्हाला इकडे जायला बसेस मिळतील. एक AC बस, एक साध्या बस सुद्धा अवेलेबल आहे. गार्डन आहे, व्ह्यू आहे. आणि दाढी केल्यामुळे थोडंसं वेगळं वाटत असेल, पण केस आहे. आणि मध्ये जातोय आपण, बस पकडून मध्ये जातोय. खूप मस्त नॅचरल व्ह्यू आहे फिरण्यासाठी, एकदम व्ह्यू मस्त.